Hello students, in previous lecture we have studied about parasympatholytic drugs or anticholinergic drugs, its classification, pharmacological action, mechanism, therapeutic uses and side effect etc. Let's start with sympathetic nervous system. Sympathetic nervous system. Preganglionic neurons of sympathetic nervous systems are originated from thoracic and lumbar vertebra of spinal cord. Autonomous nervous system चे two types आहेत. First is parasympathetic nervous system and second is sympathetic nervous system. Parasympathetic nervous system चा आपण स्टडी केला आहे. आता पाहूया sympathetic nervous system. Preganglionic neurons of sympathetic nervous systems are originated from thoracic and lumbar vertebra of spinal cord. Preganglionic neuron of sympathetic nervous system चे जे न्यूरॉन आहेत, प्रीगॅंग्लियॉनिक नर्व जी आहे ती कुठून ओरिजिनेट होते? फ्रॉम thoracic and lumbar vertebrae of spinal cord. thoracic आणि lumbar vertebrae पासून प्रीगॅंग्लियॉनिक न्यूरॉन ऑफ sympathetic nervous system स्टार्ट होते. In case of sympathetic nervous system, preganglionic neurons are short and postganglionic neurons are long. Functioning: sympathetic system when gets activated, preganglionic neurons are stimulated. This stimulation leads to release of acetylcholine in sympathetic ganglion. Acetylcholine stimulate postganglionic neuron, which leads to release of noradrenaline and adrenaline in neuromuscular junction. Noradrenaline stimulates various adrenergic receptors. सिम्पॅथॅटिक सिस्टीम जेव्हा ॲक्टिवेट होते तेव्हा जो प्रीगॅंग्लियॉनिक न्यूरॉन असतात, सिम्पॅथॅटिक सिस्टीमचे जे प्रीगॅंग्लियॉनिक न्यूरॉन्स असतात ते स्टिम्युलेट होतात. ते स्टिम्युलेट झाल्यामुळे ॲसिटाइलकोलिन रिलीज होतं त्याच्यामधून, त्या प्रीगॅंग्लियॉनिक नर्वमधून ॲसिटाइलकोलिन रिलीज होतं इन सिम्पॅथॅटिक गँग्लियॉन. सिम्पॅथॅटिक गँग्लियॉनमध्ये ॲसिटाइलकोलिन रिलीज होतं. ॲसिटाइलकोलिन कुणाला स्टिम्युलेट करतं? पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉनला. ॲसिटाइलकोलिन रिलीज झाल्यामुळे पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन स्टिम्युलेट होते, विच लीड्स टू रिलीज ऑफ नॉरॲड्रिनालिन ऑर नॉरइपिनेफ्रिन इन न्यूरोमस्क्युलर जंक्शन. नॉरॲड्रिनालिन म्हणजेच नॉरइपिनेफ्रिन हे न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये रिलीज होतं. पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन स्टिम्युलेट झाल्यामुळे नॉरॲड्रिनालिन न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये रिलीज होतं. नॉरॲड्रिनालिन स्टिम्युलेट व्हेरियस ॲड्रिनर्जिक रिसेप्टर. ते न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये नॉरॲड्रिनालिन रिलीज झाल्यामुळे जे काही ॲड्रिनर्जिक रिसेप्टर्स आहेत, म्हणजेच अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2, बीटा 3 हे टाईप्स आहेत ॲड्रिनर्जिक रिसेप्टरचे. हे रिसेप्टर्स स्टिम्युलेट होतात जेव्हा नॉरॲड्रिनालिन रिलीज होतं. कोलिनर्जिक न्यूरॉन्स अँड रिसेप्टर्स. इथे तुम्हाला फिजिओलॉजी फंक्शनिंग दिलेलं आहे या डायग्रॅममध्ये. प्रीगॅंग्लियॉनिक न्यूरॉन, जेव्हा सिम्पॅथॅटिक सिस्टीम ही स्टिम्युलेट होते तेव्हा प्रीगॅंग्लियॉनिक न्यूरॉनमधून ॲसिटाइलकोलिन रिलीज होतं. कुठे रिलीज होतं? गँग्लियॉनमध्ये रिलीज होतं. गँग्लियॉनमध्ये ॲसिटाइलकोलिन रिलीज झाल्यामुळे पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन स्टिम्युलेट होते आणि पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन स्टिम्युलेट झाल्यामुळे न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये नॉरइपिनेफ्रिन किंवा नॉरॲड्रिनालिन रिलीज होतं. हे नॉरॲड्रिनालिन ॲड्रिनर्जिक रिसेप्टरना बाइंड होतं. जिथे जिथे ॲड्रिनर्जिक रिसेप्टर लोकेटेड आहे, ज्या ज्या ऑर्गन्सवर, तिथे ते नॉरइपिनेफ्रिन किंवा नॉरॲड्रिनालिन हे बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतं इफेक्टर सेलवर. ॲड्रिनर्जिक रिसेप्टर्स. Receptors that are stimulated by noradrenaline are called adrenergic receptor. जेव्हा न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये नॉरॲड्रिनालिन रिलीज होतं, ते रिलीज झाल्यामुळे जे रिसेप्टर्स ॲक्टिवेट होतात किंवा स्टिम्युलेट होतात त्या रिसेप्टर्सना म्हटलं जातं ॲड्रिनर्जिक रिसेप्टर्स. फर्स्ट इज अल्फा रिसेप्टर्स.
एक्साइटेटरी इन नेचर एक्सेप्ट इन इंटेस्टाईन. अल्फा रिसेप्टर जनरली हे स्टिम्युलंट असतात, एक्साइटेटरी असतात. हे रिसेप्टर्स ॲक्टिवेट झाल्यामुळे एक्साइटेटरी ॲक्शन प्रोड्यूस होते. एक्सेप्शनल केस आहे इन इंटेस्टाईन वेअर स्टिम्युलेशन ऑफ अल्फा रिसेप्टर प्रोड्यूस रिलॅक्सेशन. इंटेस्टाईनमध्ये अल्फा रिसेप्टर जेव्हा स्टिम्युलेट होतात तेव्हा रिलॅक्सेशन प्रोड्यूस होतं. हे त्याचं काय आहे, एक्सेप्शन केस आहे. इन बीटा रिसेप्टर्स इनिबिटरी इन नेचर एक्सेप्ट ऑन हार्ट वेअर देअर स्टिम्युलेशन प्रोड्यूस इन्क्रीज मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी. बीटा रिसेप्टर हे इनिबिटरी इन नेचर आहेत, ते एक्साइटेटरी, ते ॲक्टिवेट होत नाही, इनिबिटरी इन नेचर आहे. एक्सेप्शनल केस आहे ऑन हार्ट वेअर देअर स्टिम्युलेशन प्रोड्यूस इन्क्रीज मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी. लोकेशन अँड ॲक्शन ऑफ ॲड्रिनर्जिक रिसेप्टर्स. फर्स्ट अल्फा 1 रिसेप्टर्स. अल्फा 1 रिसेप्टर्स प्रेझेंट इन हार्ट, ब्लड वेसल, ग्लँड्स अँड इंटेस्टाईन या ऑर्गनवर अल्फा 1 रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. हार्टवर तो काय इफेक्ट करतात, ॲरिथमिया म्हणजे इरेग्युलर रिदम प्रोड्यूस होणे म्हणजे ॲरिथमिया. ब्लड वेसल वॅसो कंस्ट्रिक्शन ऑफ ब्लड वेसल्स. ग्लँड इन ग्लँड इट प्रोड्यूस सिक्रिशन or it stimulates secretion. Intestine relaxation of smooth muscles. Alpha 2 receptors. Alpha 2 receptors are present in platelets, blood vessels, pancreatic beta cell. In platelets it produce aggregation. In blood vessel it produce vasoconstriction, that is constriction of blood vessel. Pancreatic beta cell it decrease insulin release. Location and action of beta receptor. First is a beta 1 receptor. Beta 1 receptors are present in heart. It increase heart rate and force of contraction. In kidney it releases renin. किडनी मार्फत रेनिन सिक्रेट होतं जेव्हा बीटा 1 रिसेप्टर हा स्टिम्युलेट होतो. बीटा 2 रिसेप्टर्स ब्रॉन्कोडायलेशन, दॅट इज डायलेशन ऑफ ब्रॉन्क्युल्स. intestinal relaxation of smooth muscles. In pancreas increase glucagon secretion. पॅन्क्रियाज मार्फत ग्लुकॅगॉन ह्या एन्झाईमचं सिक्रेशन इन्क्रीज होतं. लिव्हर ग्लायकोजन टू ग्लुकोज. इन लिव्हरमध्ये ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होण्याची प्रोसेस होते. इन्क्रीज ब्लड शुगर लेवल. Uterine muscle relaxation of uterine muscle. Beta 3 receptors are present in adipose tissue. It is responsible for breakdown of fat. First, sympathomimetics. Sympathomimetics means these are the drugs which produce action similar to that of noradrenaline and stimulate sympathetic nervous system. These are drugs which produce action similar to that of noradrenaline and stimulate sympathetic nervous system. हे जे ड्रग्स आहेत ते नॉरॲड्रिनालिन प्रमाणे ॲक्शन प्रोड्यूस करतात किंवा इनडायरेक्टली ते सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करतात किंवा ॲड्रिनर्जिक रिसेप्टर्सना स्टिम्युलेट करतात. क्लासिफिकेशन. फर्स्ट इज डायरेक्ट सिम्पॅथोमिमेटिक. डायरेक्ट सिम्पॅथोमिमेटिक म्हणजे काय, हे ड्रग्स डायरेक्टली ॲड्रिनर्जिक रिसेप्टर्सना बाइंड होतात आणि ॲक्शन प्रोड्यूस करतात. एक्झाम्पल ॲड्रिनालिन, नॉरॲड्रिनालिन, साल्ब्युटामॉल, फेनायलेफ्रिन, आयसोप्रिनालिन एक्सेट्रा. इनडायरेक्ट सिम्पॅथोमिमेटिक्स. हे ड्रग्स डायरेक्टली ॲक्शन प्रोड्यूस करत नाहीत तर ते नॉरॲड्रिनालिनला स्टिम्युलेट करतात, नॉरॲड्रिनालिनची ॲक्शन इन्क्रीज करतात. फॉर एक्झाम्पल टायरामाइन, ॲम्पिटामाइन. थर्ड इज मिक्स्ड ॲक्शन सिम्पॅथोमिमेटिक. हे डायरेक्टली पण ॲक्ट होतात किंवा नॉरॲड्रिनालिनला स्टिम्युलेटसुद्धा करतात म्हणून त्यांना मिक्स्ड ॲक्शन सिम्पॅथोमिमेटिक्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल इफेड्रिन अँड डोपामाइन. Pharmacological actions. Adrenaline acts on both receptors, alpha receptor and beta receptor. First, on heart. Adrenaline act on beta 1 receptor of heart and increase heart rate, conductivity,
कॉन्ट्रॅक्टिलिटी, ऑटोमॅटिसिटी लीड्स टू स्टिम्युलेशन ऑफ मायोकार्डियम. ॲड्रिनालिन जेव्हा बीटा वन रिसेप्टर हे हार्टवर प्रेझेंट असतात, मायोकार्डियमवर ऑफ हार्ट, अँड इन्क्रीज हार्ट रेट, कंडक्टिव्हिटी, कॉन्ट्रॅक्टिलिटी, ऑटोमॅटिसिटी लीड्स टू स्टिम्युलेशन ऑफ मायोकार्डियम. हार्टला स्टिम्युलेट केलं जातं, त्यामुळे हार्ट रेट इन्क्रीज होतो, कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि ऑटोमॅटिसिटी इन्क्रीज होते. ऑन ब्लड वेसल अँड ब्लड प्रेशर. अल्फा वन रिसेप्टरला बाइंड झाल्यामुळे वॅसो कन्स्ट्रिक्शन प्रोड्यूस होतं आणि बीटा टू रिसेप्टर बाइंड झाल्यामुळे वॅसो डायलेशन इन स्केलेटल मसल्स. स्केलेटल मसलमध्ये जे ब्लड वेसल्स आहेत त्यांचं डायलेशन होतं. म्हणजे दोन ॲक्शन हे प्रोड्यूस करतात ऑन ब्लड वेसल. मग ही ॲक्शन कशा प्रकारे असते? इन लो डोस इट कॉजेस पेरिफेरल वॅसो कन्स्ट्रिक्शन. फर्स्ट जी ॲक्शन दिली आहे अल्फा वन ॲक्शन, ती लो डोसमध्ये प्रोड्यूस होते. इन लो डोस इट कॉजेस पेरिफेरल वॅसो कन्स्ट्रिक्शन, इनक्रीज आउटपुट, देअरबाय राईज इन पेरिफेरल सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. इन हाय डोस ॲड्रिनालिन ॲक्टिवेट बोथ अल्फा अँड बीटा रिसेप्टर. म्हणजे अल्फा वन आणि बीटा टू या दोन्ही रिसेप्टर्सना बाइंड होतो ॲड्रिनालिन हाय डोसमध्ये, आणि तो दोन्ही ॲक्शन प्रोड्यूस करतो, दॅट इज वॅसो कन्स्ट्रिक्शन अँड वॅसो डायलेशन इन स्केलेटल मसल. इन हाय डोस ॲड्रिनालिन ॲक्टिवेट बोथ अल्फा अँड बीटा रिसेप्टर. इट कॉजेस पेरिफेरल वॅसो कन्स्ट्रिक्शन अँड लीड्स टू राईज इन सिस्टॉलिक बीपी. सिस्टॉलिक बीपी हा इन्क्रीज होतो. दिस इज फॉलोड बाय स्केलेटल मसल डायलेशन ऑफ ब्लड वेसल, decrease in resistance and output and fall in diastolic BP. तसेच तो काय करतो? स्केलेटल मसलचं डायलेशन करतो, स्केलेटल मसलच्या ब्लड वेसलचं डायलेशन करतो, डिक्रीज इन रेजिस्टन्स अँड आउटपुट अँड फॉल इन डायस्टॉलिक BP अशा दोन प्रकारच्या ॲक्शन प्रोड्यूस करतो. दिस रिस्पॉन्स ऑफ ॲड्रिनालिन इज नोन ॲज ए बायफेसिक रिस्पॉन्स. दोन ॲक्शन प्रोड्यूस करतो म्हणून त्याला बायफेसिक, दोन फेसमध्ये रिस्पॉन्स प्रोड्यूस होतो म्हणून त्या ॲक्शनला बायफेसिक रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. सर डेल वर्किंग ऑन दिस रिस्पॉन्स वॅसो कन्स्ट्रिक्शन ॲक्शन ऑफ ॲड्रिनालिन इज ब्लॉक्ड बाय अल्फा ब्लॉकर्स लाईक एर्गोटॉक्सिन, सो ॲड्रिनालिन कॉज ओनली फॉल इन BP. सर डेल यांनी याच्यावर वर्क केलं आहे, याच्यावर रिसर्च केलं आहे. वॅसो कन्स्ट्रिक्शन ॲक्शन ऑफ ॲड्रिनालिन इज ब्लॉक्ड बाय अल्फा ब्लॉकर्स लाईक एर्गोटॉक्सिन. एर्गोटॉक्सिन हा अल्फा ब्लॉकर आहे, अल्फा रिसेप्टरचा अँटागोनिस्ट आहे. तो काय करतो? जी फर्स्ट ॲक्शन आहे वॅसो कन्स्ट्रिक्शन ॲक्शन आहे ॲड्रिनालिनची, ती ब्लॉक करतो. ती ॲक्शन ब्लॉक केल्यामुळे ॲड्रिनालिन फक्त दुसरी ॲक्शन दाखवतो, पुढची ॲड्रिनालिन कॉजेस only fall in BP. This reversal action of conversion of biphasic to monophasic response on BP is called as a Dale's vasomotor reversal. म्हणजे ह्या बायफेसिक रिस्पॉन्सचं कन्वर्जन मोनोफेसिक रिस्पॉन्समध्ये केलं जातं, त्या कन्वर्जनला म्हटलं जातं डेल्स वॅसोमोटार रिव्हर्सल. त्या मेकॅनिझमला म्हटलं जातं डेल्स वॅसोमोटार रिव्हर्सल. दिस रिव्हर्सल ॲक्शन ऑफ कन्वर्जन ऑफ बायफेसिक टू मोनोफेसिक रिस्पॉन्स ऑन BP इज कॉल्ड ॲज ए डेल्स वॅसोमोटार रिव्हर्सल. फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स on smooth muscle. First, bronchial smooth muscle. Adrenaline is a powerful bronchodilator, so used in bronchial asthma. Bronchioles डायलेशन करतो म्हणून तो ब्रॉन्कियल अस्थमाच्या ट्रीटमेंटसाठी ॲड्रिनालिन हा प्रिस्क्राईब केला जातो. GIT रिलॅक्स स्मूथ मसल ऑफ इंटेस्टाईन अँड रिड्यूस पेरिस्टाल्सिस मूवमेंट. मेटाबॉलिक इफेक्ट increase blood sugar level due to increase ग्लायकोजिनोलायसिस, ग्लायकोजिनचं ब्रेकडाऊन होतं. CNS ॲड्रिनालिन मे गिव्ह राईज टू ट्रिमर्स, रेस्टलेसनेस, पाल्पिटेशन. ॲलर्जिक रिॲक्शन ॲड्रिनालिन इज अँटागोनिस्ट ऑफ हिस्टामाइन, सो इट इनहिबिट ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन. त्यामुळे तो हिस्टामाइनची ॲक्शन इनहिबिट करतो.
दॅट इज ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन. कारण हिस्टामाइनमुळे ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन होतं, म्हणून ॲड्रिनालिन हा हिस्टामाइनला अँटागोनाइज करतो, म्हणजेच ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शनला इनिबिट करतो. गिव रिझन. ॲड्रिनालिन इज प्रेझेंट इन इमर्जन्सी किट ऑफ फिजिशियन. Adrenaline is a life-saving drug. It is the drug of choice in first anaphylactic shock. Anaphylactic shock is due to release of histamine which causes bronchospasm. Adrenaline acts as a competitive antagonist of histamine. हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळे त्याच्यामुळे ॲनाफिलॅक्टिक शॉक प्रोड्यूस होतो विच कॉजेस ब्रॉन्कोस्पाझम, that is bronchial constriction. Adrenaline acts as a competitive antagonist of histamine. In cardiac shock, it produces positive inotropic and positive chronotropic effect. It increases BP. Positive inotropic effect म्हणजे force of contraction हार्टचं इन्क्रीज होतं आणि पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट हार्ट रेट इन्क्रीज होतो. इट इन्क्रीजेस ब्लड प्रेशर म्हणून हा कार्डियक शॉकच्या ट्रीटमेंटसाठी ॲड्रिनालिन हा दिला जातो. इन अस्थमा, ब्रॉन्को डायलेटर ॲक्शन ऑफ ॲड्रिनालिन रिलीव्ह अस्थमा ड्यू टू ब्रॉन्कोस्पाझम. हिमोस्टॅटिक. वॅसोकन्स्ट्रिक्टर प्रॉपर्टी ऑफ ॲड्रिनालिन इज यूज टू स्टॉप नझल अँड डेंटल ब्लिडिंग ड्युरिंग सर्जरी. ॲड्रिनालिन इज ॲडमिनिस्टर्ड विथ लोकल ॲनास्थेटिक टू इन्क्रीज ड्युरेशन ऑफ ॲक्शन. मग हे सर्व यूज असल्यामुळे ॲड्रिनालिनचे हे सर्व यूजेस असल्यामुळे ॲड्रिनालिन हे फिजिशियनच्या इमर्जन्सी किटमध्ये असतंच. ॲड्रिनालिन इज प्रेझेंट इन इमर्जन्सी किट ऑफ फिजिशियन. Next, sympatholytic drugs. These are the drugs which antagonize the receptor action of adrenaline and related drugs. They are competitive antagonists at alpha and beta adrenergic receptors. These are the drugs which antagonize the receptor action of adrenaline and related drugs. Antagonize करणे म्हणजे अपोज करणे, त्या ॲक्शनला अपोज करणे, प्रिव्हेंट करणे. दीज आर दी ड्रग्स विच अँटागोनाइज द रिसेप्टर ॲक्शन ऑफ ॲड्रिनालिन अँड रिलेटेड ड्रग्स. दे आर कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट ॲट ए अल्फा अँड बीटा ॲड्रिनर्जिक रिसेप्टर्स. क्लासिफिकेशन ऑफ सिम्पॅथोलायटिक्स. अल्फा ब्लॉकर्स. अल्फा 1 ब्लॉकर्स एक्झाम्पल प्राझोसिन, टेराझोसिन, डॉक्साझोसिन. हे जे अँटागोनिस्ट आहे ते फक्त अल्फा 1 रिसेप्टरला ब्लॉक करतात. अल्फा 1 ब्लॉकर्स म्हटलं जातं. अल्फा 2 ब्लॉकर्स, अल्फा 2 रिसेप्टरना अँटागोनाइज करणारे ड्रग्स. फॉर एक्झाम्पल योहिम्बिन. नॉन सिलेक्टिव्ह अल्फा 1 अँड अल्फा 2 ब्लॉकर. नॉन सिलेक्टिव्ह अल्फा 1 अँड अल्फा 2 ब्लॉकर्स हे दोन्ही रिसेप्टर्सना अल्फा 1 आणि अल्फा 2 या दोन्ही रिसेप्टर्सना ब्लॉक करतात. फॉर एक्झाम्पल इर्गोटामाइन, एर्गोटॉक्सिन, फेंटोलामाइन, क्लोरप्रोमॅझिन. नेक्स्ट बीटा ब्लॉकर्स. बीटा ब्लॉकर्स विथ मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ॲक्टिव्हिटी अँड इंट्रिन्सिक सिम्पॅथोमिमेटिक ॲक्शन. डायक्लोरोआयसोप्रिनालिन इज अ एक्झाम्पल. बीटा ब्लॉकर्स विथ मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ॲक्टिव्हिटी एक्झाम्पल प्रोप्रेनॉलॉल, सोटॅलॉल, टिमोलॉल. नेक्स्ट अल्फा प्लस बीटा ब्लॉकर. हे अल्फा आणि बीटा या दोन्ही रिसेप्टरना ब्लॉक करणारे ड्रग्स. लॅबेटॅलॉल, कार्वेडिलॉल. नेक्स्ट सिलेक्टिव्ह बीटा 1 ब्लॉकर्स. हे फक्त बीटा 1 रिसेप्टरला ब्लॉक करतात. एक्झाम्पल मेटोप्रोलॉल अँड अटेनॉलॉल. फर्स्ट अल्फा ब्लॉकर्स. दीज ड्रग्स इनहिबिट adrenergic response mediated through a alpha receptor. These drugs inhibit adrenergic response mediated through alpha receptor. They are competitive antagonists. General effects: peripheral vasodilation, that is reduced blood pressure. Intestinal motility increases due to hypotension, that is decrease in blood pressure. It reduces blood flow. Glomerular filtration rate reduces and reabsorption of sodium and water. It inhibits secretion of adrenal medulla. Therapeutic uses of alpha blockers. Pheochromocytoma.
in treatment of pheochromocytoma. Pheochromocytoma means tumor of adrenal medulla due to increased secretion of adrenaline. In treatment of migraine, ergotamine. In treatment of hypertension, prazosin. In treatment of congestive heart failure. In treatment of peripheral vascular disease, prazosin. Next, beta blockers. These drugs inhibit adrenergic response mediated through beta receptor. They are competitive antagonists. General effects: decrease heart rate and force of contraction, reduce blood pressure and cardiac output, reduce intraocular pressure, suppress anxiety, it inhibits secretion of adrenal medulla. हे जे बीटा ब्लॉकर ड्रग आहेत ते कुणाला इनिबिट करतात? बीटा रिसेप्टर्सना रिस्पॉन्स मिडिएटेड थ्रू बीटा रिसेप्टर. दीज ड्रग्स इनिबिट ॲड्रिनर्जिक रिस्पॉन्स मिडिएटेड थ्रू बीटा रिसेप्टर. बीटा रिसेप्टरमुळे ज्या ॲक्शन प्रोड्यूस होतात त्या ॲक्शन्सना बीटा ब्लॉकर्स इनिबिट करतात. दे आर कॉल्ड एज दे आर कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट. Therapeutic uses: pheochromocytoma. In treatment of pheochromocytoma, pheochromocytoma means tumor of adrenal medulla. या कंडिशनमध्ये ॲड्रिनल मेडुलामध्ये ट्यूमर प्रोड्यूस होतो. प्रोप्रॅनॉलॉल हा ड्रग दिला जातो. इन ट्रीटमेंट ऑफ मायग्रेन, प्रोप्रॅनॉलॉल. इन ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन, दॅट इज इंक्रीज इन ब्लड प्रेशर, अटेनॉलॉल. Congestive heart failure, angina pectoris, cardiac arrhythmia, myocardial infarction. So these are the therapeutic uses of beta blockers. In next lecture, we have to study about local anesthetic drugs.